माता पित्यांची सेवा ही तर भगवंताची सेवा आहे. हीच विष्णूची महापूजा. सांगेन मी तुम्हाला, बाहेर जेवढं स्थान आपलं बलोत्तर आहे तेवढंच स्थान आपलं घरी असलं पाहिजे. ज्या आईबापांनी आपल्याला संपूर्ण जग दाखवलं त्यांची सेवा जर आपल्याकडनं होत नसेल, मनुष्य व्यवहारात किती मोठा झाला याला किंमत नाहीत, व्यवहार किती चांगला सांभाळला याला अत्यंत महत्त्व आहे. एक घटना सांगेन मी तुम्हाला. व्यावहारिकता अंगात आली का मनुष्य पाठीमागं विसरायला सुरुवात होतो. व्यवहारामध्ये मनुष्य मोठा व्हायला लागला का मागच्यांना विसरायला सुरुवात होतो. पायाविनं भिंत तातडीची बाबा. वर इमारत किती चांगली आहे त्याच्यापेक्षा पाया किती भक्कम आहेत हे महत्त्वाचं आहे. आपले आईबाप आपला पाया आहे. आईबापांना जर आपल्याकडनं सांभाळलं जात नसेल, आईबापांची सेवा जर आपल्याकडनं होत नसेल, तर वास्तवता आपण सगळं प्राप्त करून सुद्धा निहत्य आहोत, रिकामे हातीच आहोत. 10-12 वर्षाच्या अगोदरची एक घटना आहे. 12 वर्ष म्हणण्यापेक्षा 20-25 वर्ष झाले, 20-1 वर्ष झालेत. आळंदीमध्ये शिक्षण घेत असताना एक घटना घडलेली. आम्ही मधुकरीला जायचं. मधुकरीला जात असताना मधुकरी मागायचं आणि मधुकरी मागत असताना मला वाटतं 10 ते 12 वर्ष ज्या कुटुंबाशी आमचा संबंध आला. अरे साधारणतः गाडीमध्ये प्रवास चालू असताना जर गाडीमध्ये आपण 2 माणसं बसले तर ही ओळख पळख निघते नाही का. बोलणारी व्यक्ती असेल तर लगेच सगळं विचारलं जातं, काय चाललं काय नाही, कुठं असतात, काय आहेत, घरी कोण आहेत, किती जमीन आहेत, किती गाड्या, सगळं विचारलं जातं. ज्या कुटुंबांची 10-10, 12-12 वर्ष संबंध आला, प्रत्येक घरामध्ये काय चालू आहेत आम्हाला माहीत व्हायचं. एक माता भर तारुण्यामध्ये वैधव्य प्राप्त झालं. 2 मुलं, एक मुलगी. वैधव्य प्राप्त झालं. आई वडिलांच्या इच्छे विरुद्ध लग्न झाल्यामुळे वैधव्य प्राप्त झाल्यानंतर माहेरचं प्रेम संपलेलं होतं आणि सासरचा मुलगा म्हणजेच आपला पती जातोय म्हणून सासू सासरे म्हणू लागले हिने आपल्या आमच्या मुलाला खाल्लं. म्हणजे सासरही तुटलं आणि माहेरही तुटलं. आधार कोणाचा राहिला? लहान लहान बाळं, 2 मुलं, साधारण 7, 8, 10 वर्षाची मुलं, 5-6 वर्षाची मुलगी, कंबर कसली, हाताच्या बाहेर सावरल्या आणि तीच माता आपल्या मुलांच्याकडे पाहून जीवन जगण्यासाठी सुरुवात करते. इकडे तिकडे लोकांच्या घरी भांडे घासण्याचं काम करते. बस आता आसू पिऊन जगण्याचं काम ती करू लागली. मुलांकडे पाहते, जर मी यदाकदाचित माझ्या जीवनाचं कमी जास्त केलं, मुलांना आधार कोणाचा प्राप्त होईल? जेव्हा तिचं जीवन पाहते ती, रात्रीचे दोन्ही तिन्ही मुलं झोपले का पतीची आठवण काढत काढत ओक्साबोक्शी रडावं. दिवसभर कामधंद्यामध्ये व्यस्त असावं. मिळालेल्या पैशांमध्ये आपल्या मुलांचं शिक्षण चालू केलंय. मुले वाढू लागलेत. मुलांमध्ये रममान होत असल्यामुळे बापाची आठवण यायला तयार नाहीत. आई त्यांची सगळी इच्छा पूर्ण करू लागली आणि त्या घरी आम्ही मधुकरी मागायला जायचं. 2 अशा भल्ल्या मोठ्या ज्वारीच्या भाकरी आमच्या ताटामध्ये पडायच्या, थोडीशी भाजी पडायची. तीच माता विचारायची, बाळा घरी कसं चाललं? आमच्या डोक्यावरून हात फिरवायची. 4-4 वेळेस आम्हाला विचारायची, कसं चाललं? सगळं चाललं ठीक आहेत ना? आम्ही पण विचारायचं, मावशी बरं चाललं आहेत ना? मुलं सगळं. दिवस टिकून राहत नाहीत, लक्षात ठेवा. दुःखाचाही क्षण टिकून राहत नाहीत आणि सुखाचा क्षण सुद्धा. मुलं मोठं होत आहेत, शिक्षण घ्यायला सुरुवात होत आहेत. आम्ही मधुकरीला जायचं. एक प्रेमाचं नातं जोडलं. मुलांचं शिक्षण आता पूर्ण होतंय. चांगल्या प्रकारे शिक्षणामध्ये प्रगतीमध्ये असलेले मुलं चांगल्या प्रकारे शिक्षण घेत आहेत आणि 10-12 वर्षानंतर तेच मुलं असे चांगल्या प्रकारे उद्योगावर चालू लागलेत. एक मुलगा उद्योगपती झाला आणि एकाला PSIची नोकरी लागली. दोघांचंही चांगल्या प्रकारे जीवन उभं राहिलं. दोघांचं जीवन चांगल्या प्रकारे उभं राहिलं जेव्हा त्यांना सांभाळायला कोणी नव्हतं.
तेव्हा ह्या कुटुंबाकडे पाहायला कोणी तयार नव्हतं. परंतु जेव्हा यांच्या हातामध्ये पैसा खेळायला लागलात ना, सगळं जग यांना नमस्कार करायला सुरुवात करू लागलं. दोघांचे 25-25 लाखाचे बंगले उभे राहिलेत आणि बस आईने विचार केला, आता मुलांचं लग्न केलं पाहिजे, लग्न केलं पाहिजे, लग्न केलं पाहिजे. म्हणून जेव्हा वधू शोधण्यासाठी, मुलगी शोधण्यासाठी ती प्रयत्न करू लागली तर शोधायची गरज पडली नाही. चालून मुली यायला सुरुवात झालं. दोन्ही मुलांचे लग्न चांगल्या प्रकारे पार पडले. मुलांचे लग्न चांगले पार पडले आणि लग्न पार पडल्यानंतर परिणामता राहिली मुलगी. शिक्षण चांगले झाले असल्यामुळे तीही चांगल्या घरामध्ये गेली. तिनंही बाळं चांगल्या प्रकारे आता त्यांचं जीवन सावरलं गेलं. परंतु लक्षात ठेवा, जुन्या रूढीची, जुन्या परंपरेची ही माता मुलांचा उत्कर्ष पाहिल्यानंतर आनंदाने, एवढा आनंद तिच्या जीवनात दुमदुमून भरला गेला. तिचं जीवन जरी आता हर्षोल्लासात आहेत, मात्र जुन्या रूढी सोडायला ती तयार नाहीत. मोठा मुलगा शहरामध्ये राहतोय, लहान मुलगा खेड्यामध्ये राहतोय आणि खेड्यामध्ये ती जीवन जगत असताना लहान मुलाकडे राहते. लहान मुलाकडे जीवन जगत असताना जेव्हा 1-2 महिने 4 महिने झाले लग्न होऊन झाले होते, जेव्हा आई एका कोनाड्यामध्ये बसली, कोपऱ्यात बसली आणि कोपऱ्यामध्ये बसल्यानंतर सहजच आहे, कोपऱ्यामध्ये बसलेली असताना तीच माता कोपऱ्यामध्ये का बसली म्हणून सुनबाई पाहण्यासाठी गेली. तर मला वाटतं जुन्या स्त्रियांची एक खोड म्हणजे सवय आहेत. कोपऱ्यामध्ये एकच काम केलं जातं. मुंबई नागपूर माहीत आहे तुम्हाला? मुंबई टू नागपूर म्हणजे काय 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 म्हणतात त्याला? कोणता पदार्थ? काहीतरी आहेत ना, खडी साखर. हा, त्यांना विचारू का? तुम्ही पाहत असाल ना कधी कधी मशरी. हा, ती मशरी लावायला सुरुवात केली. लावायच्या ना जुन्या म्हाताऱ्या. आता थोडं कमी झालं वातावरण लावायच्या ना, पण ते एक अमृत योगच म्हणावा लागेल. हा, अमृत फळच भगवंताने त्यांच्यासाठी पाठवलेलं असतं. ते लावायला सुरुवात केली आणि त्या मातेचा स्वभाव, तिने ती तोंडात लावली आणि पिचकारी कुठे मारली? कोपऱ्यामध्ये मारली. कोपऱ्यामध्येच मारली जायची ना ती, जेणेकरून कोणाला दिसली नाही पाहिजे. ती पिचकारी कोपऱ्यात मारल्यानंतर सकाळी सारवल्यानंतर ती पिचकारी नाही शिवायची, लक्षात येत नव्हती, जुनी रूढी. परंतु हा 25 लाखाचा बंगला बांधलेला आणि बंगला बांधल्यानंतर ती कोपऱ्यामध्ये 1-2 घसरे मारते आणि ती पिचकारी कुठे मारते? कोनाड्यात मारते. कोनाड्यात मारलेली पिचकारी जेव्हा सुनबाई पाहते, ती विलायती कोंबडी, हे शब्द आहे ना जुन्या लोकांचे, शिकलेली नाही म्हणत. कोणती कोंबडी? विलायती कोंबडी. ती विलायती कोंबडी एकदम खेकसत आली म्हणे, सासूबाई का हो, तुम्हाला काही अक्कल, काही अक्कल आहे की नाहीत म्हणे. 25 लाखाचा बंगला माझ्या नवऱ्याने बांधला, हिच्या पोऱ्याने नाही. कोणी बांधला? माझ्या नवऱ्याने बांधलात आणि तोच बंगला तुम्ही खराब करतात. तुम्हाला काही डोकं बिकं, अक्कल बिक्कल आहेत का? तेव्हा ती माता म्हणते, मला जर अक्कल नसती तर तुला अक्कलवान नवरा मिळाला असता का? एवढेच शब्द काढले, एकदम सफरचंदासारखं रडून रडून गाल फुल झालं. बघा म्हणे आता त्याचा परिणाम काय होईल. दिवसभर ते आपल्या चिरगुटाने, आपलं काय असतं ना ते, त्याने डोळे पिसणं, ते म्हणजे खाली पाणी आलं नाही पाहिजे, खाली मेकअप खराब होतो ना, त्याची पण काळजी घेतली गेली. दिवसभर रडून तोंड असं बटाट्यासारखं झालं. संध्याकाळी पती आले आणि आपल्या पतीला सांगू लागली, अहो म्हणे तुमच्या आईने मला एवढ्या शिव्या दिल्या, माझ्या बापाचा उद्धार केला, माझ्या आईचा उद्धार केला. फक्त शब्द काय? अक्कल नसती तर अक्कलवान नवरा तुला प्राप्त झाला असता. त्या ठिकाणी बापही आला आणि आईही आली. बघा तेल मीठ मिरची कशी लागते. परिणामतः कोणताच मागचा पुढचा विचार न करता पोरगा आईजवळ गेला. आई म्हणे, खरं तुला डोकं आहेत का म्हणे? एवढं पुढं बोलत असतात का म्हणे? माझ्यासाठी तिने काय सोडलं? माझ्यासाठी काय सोडलं म्हणजे आईने काय सोडलं? आईचा विचार नाही, पत्नीचा विचार येतो. एक काम कर, जोपर्यंत तिचा राग शांत होत नाही तोपर्यंत तू शहरामध्ये जा, दादाकडे जा. आता दादा उद्योगपती आहेत ना, त्याच्याकडे जा. 15-20 दिवस झाले की परत पुन्हा ये.
आईला गाडीत घातलं आणि कोणाकडे सोडलं? भावाकडे सोडलं, मोठ्या दादाकडे सोडलं. 10-15 दिवस, महिना कसा तरी चांगला गेला. परंतु जे गुऱ्हाळ इथं, तोच प्रघात कुठे घडला? त्या ठिकाणी घडला. बहिणीला फोन गेला. आईला दोन्ही भाऊ चांगल्या प्रकारे सांभाळत नाहीत. बहीण तिकडून बोलायला लागली, म्हणे का रे, म्हणे तुम्हाला काही डोकं आहेत की नाहीत? बाप नसताना ज्या आईने आपल्याला लहानचं मोठं केलं, तिला बहीण म्हणतात, मुलगी म्हणतात ना. मुलीच्या डोळ्यामध्ये अश्रू आलेत आणि त्या दोन्ही भावांना फोनवरच खूप अस्ताव्यस्त बोलल्यानंतर काहीच नाही, काही करू नका, आता तुम्ही आईला उचला आणि एकदम माझ्याकडे आणून ठेवा, नाहीतर मीच न्यायला येते. पडत्या पानाची आज्ञा समजून मोठ्या भावाने गाडीत घातलं आणि आईला कुठं नेऊन ठेवलं? कुठे? बहिणीकडे नेऊन ठेवलं. आई काळजी करू नको, 10-15 दिवस झाले का बस सगळ्यांचा राग शांत होईल, परत तू आपल्या घरी ये. बस आता मुलीकडे तिचं जीवन आता पुढे सरकावत लागलंय. आता ते कपडे साधे राहणं, कपडं आईचे कपडे कसे साधेच राहणार ना. जास्त झरभरीत कपडे घालून आपल्या मुलांना मुलीला जास्त त्रास द्यायचा नाहीत म्हणून साध्या वेशात राहणारी ती आता माता, जेव्हा त्याच मुलीच्या घरी चांगल्या तिच्या मैत्रिणी यायला लागल्यात ना, आता ही करोडपती हिच्या घरी येणाऱ्या काय गरीब असतील? त्या पंजाबी ड्रेसवर यायच्या आपल्या मुलीला भेटायला येत असताना तिच्या नवऱ्याचे काही मित्र यायचे भेटायला येत असताना प्रत्येकामध्ये चर्चा चालू असायची, एवढा सुंदर बंगला, आणि जसं एखाद्या मंदिरामध्ये फुटकी मूर्ती बसवावी ना, त्याप्रमाणे एवढ्या सुंदर बंगल्यामध्ये ही नेमकी मोलकरीण तुमच्या घरी आलीच कोण? तेव्हा मुलगी आपली आई आहे हे म्हणायचा विचार थोडासा कुचरत करायची. आपली आई आहे. एकदा झालं, दोनदा झालं, 15-20 दिवस, महिना असा कसा निघून गेला. परंतु आता मुलीला सुद्धा ते विचार खटकायला लागले. करावं काय? आता काय करायचं? आता काय केलं पाहिजे? मुलगी आईजवळ येते. आई, महिना उलटून गेला ना. आई म्हणे, बाळा काय झालं सांग ना. हो काहीच नाही ग, तुला काय बरं वाटतं ना, करमतं नाही तर? अगं म्हणे, तू माझी लेक आहे, तुझ्या चेहऱ्याकडे पाहिल्यानंतर कोणाला करमणार नाहीत म्हणे, मला जेवायला नाही दिलं तरी मला करमल. अगं पण तुला दादाची आठवण येत नाही का? तुझ्या नातवांची आठवण येत नाही का? तुझ्या लहान्या मुलाची आठवण येत नाही का? आता हिला जन्माला घालणारी ती आई आहे. आईचं बोलणं आईला लक्षात आलं नसेल का? येतेत ना म्हणे, बाई मला असं वाटतं माझ्या दादाकडे परत जावं. मुलगी वाट पाहत होती. आपली आई हे शब्द कधी काढणार आणि मी कधी आपल्या आईला कोणाकडे नेऊन घालणार? भावाकडे कधी नेऊन घालणार? कारण का शब्द आपल्यावर येऊ नये, आपल्या भावाने म्हणू नयेत. हिला कंटाळा आला म्हणून आणून घातलं. आईला गाडीत बसवलं आणि दादाकडे नेऊन ठेवलं. बघ म्हणे, नीट सांभाळ, माझ्या आईला त्रास झाला नाही पाहिजे. तिची इच्छा खूप होती, सारखी रोज मला टोमणं लावायची. माझ्या बाळाला भेटायचं आहे, माझ्या दादाला भेटायचं आहे, माझ्या मुलाला भेटायचं आहे. फक्त शब्दाचे पडत्या पानाची आज्ञा पाहणारी मुलगी आईला ठेवते, निघून जाते. दादा विचार करतोय, आता ही कणत काही बाहेर जाणारी नाहीत. आता हिला सांभाळायला आपल्यालाच लागेल. आता काय करायचं? 10-15 दिवस, महिना गेला, 2 महिने गेले, 4 महिने गेले, रात्रंदिवस आता या आईला कुठेतरी कामाला लावून द्यावं असा विचार तो मुलगा करतो. आणि एक दिवस आई जवळ येतो. आईचे पाय दाबायला सुरुवात करतो. आई तुझे पाय दुखतात? अरे बाबा मी कामच कुठेही करते, आता तुम्ही सगळं कमवून आणतात, आई तर मी खाते, आता कुठं काम करते? काहीच काम नाहीत ना मला. नाही आई, परंतु माझी पत्नी कामामध्ये व्यस्त असते, मुलं शाळेमध्ये जातात, मी कामावर जातोय, दिवसभर तुझ्याजवळ कोणीच नसताना. नाही म्हणे बाबा, आता काय करावं, शेवटी मरता राम 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 याच्याशिवाय दुसरं काय आहेत म्हणे? काहीच नाही. हे चिंतन जेव्हा तिचं चालू आहे तेव्हा मुलगा हळूच म्हणतो, आई जर तुझ्या वयाचे माणसं जर तुला गप्पा मारण्यासाठी भेटले तर तुला चालेल का? आई म्हणते ठीक आहेत बाळा. मुलगा आईला गाडीत बसवतो. जवळच 25 किलोमीटर 30 किलोमीटरवर एक वृद्धाश्रम आहे. त्या वृद्धाश्रमामध्ये आईला टाकलं जातं. आम्ही जेव्हा मधुकरीला मागायला जात असताना त्या भावाला, त्या भाऊला, त्या दादाला विचारायचे, दादा आई काही दिसत नाही. एकदा सांगितलं
लहान्या दादाकडे गेली, दुसऱ्यांदा सांगितलं ताईकडे गेली. 2-4 महिने झाले, वर्ष झालं, एवढे दिवस आई मागे दुसरीकडे राहू शकत नाही. मी परत विचारलं, ज्या 2 भाकरी आम्हाला मिळायच्या त्या 4 भाकरी झाल्या, परंतु भाकरी वाढणारी दिसत नाही. तेव्हा मुलगा म्हणला, आई आमची तीर्थयात्रेला गेली. 2 वर्ष झाली तरी तीर्थयात्रा आईच्या संपत नाही. एवढी मोठी तीर्थयात्रा तर अजून भारतवर्षामध्ये झालेली नाहीत ना. योगायोग रामनवमीच्या परेडमध्ये सप्ताहासाठी आम्ही एका शेजारच्या गावाला गेलो आणि गावाला गेल्यानंतर दुपारची वेळ फेरफटका मारण्यासाठी जेव्हा बाहेर पडलोय, एक माता एका आश्रमाच्या समोर झाडू मारताना पाहायला मिळाली. कपडे अस्ताव्यस्त, विस्कटलेले केस. आणि जेव्हा त्या मातेकडे पाहिल्यानंतर कुणीतरी ओळखीची वाटू लागली आणि जवळ आम्ही जाऊन पाहतोय तर ज्या मातेचा शोध आम्ही जे पुन्हा पुन्हा विचारत होतो, मावशी कुठे गेल्या, ती मावशी वृद्धाश्रमामध्ये पाहण्यात आली. आम्हाला पाहिल्यानंतर ती माता रडायला सुरुवात करते, औक्षाबोक्षी रडते. आमच्या डोक्यावरून हात फिरते, बाळांनो इकडे कुठे आलात? आई आम्ही सप्ताहासाठी आलो. सगळा घडलेला वृत्तांत सांगितला जातो. आम्हाला मध्ये नेलं जातं, तिच्या खोलीमध्ये घेतलं जातं. खोलीमध्ये घेतल्यानंतर तीच आई आम्हाला विचारते, तुमचं कुशल चालू आहेत ना बाळा? आईला सांभाळा, बापाला सांभाळा, त्यांची अवहेलना करू नका. ती आई आम्हाला पुन्हा पुन्हा उपदेश करते. आणि उपदेश करत असताना एवढीशी एक पिशवी होती, त्या पिशवीतून एक पदार्थ काढला. तो पदार्थ म्हणजे 5 रुपयाचा बिस्किटचा पुडा होता ना, पार्लेचा मोठा, आता छोटा नाहीत, मोठा पुडा. आम्ही दोघं मित्र त्या बिस्किट पुड्याकडे पाहायचं. त्या बिस्किट पुड्याकडे पाहिल्यानंतर आनंद व्हायला पाहिजे, परंतु आम्ही रडायला सुरुवात केली. का? जी 2 भाकरी वाढत होती, आज ती बिस्किट पुडा देते. त्याचं कारण काय? संस्काराचा अभाव. मुलांना वाढवलं त्या मातेने, परंतु संस्कारामध्ये कमी पडली. कुठेतरी संस्कारामध्ये कमी पडली. परिणामता तो पुडा आम्हाला बळजबरी आमच्या हातामध्ये घेतला. आम्ही नाही म्हटलं. 2 बिस्किटं काढले, त्याच्या हातात 1 दिलं आणि माझ्या हातात 1 दिलं. परत तोच पुडा जेव्हा त्या पिशवीमध्ये ठेवायला लागली, पिशवीमध्ये ठेवत असताना त्या पिशवीतून एक पाकिट बाहेर पडलं, एक पत्र बाहेर पडलं. ते 25 पैशाचं कार्ड होतं. खाकं कार्ड होतं ना, खाकं 25 पैशाचं कार्ड, बिना तिकिटाचं 25 पैशाचं आणायचं. ते कार्ड पाहिलं आणि म्हणे कार्ड. मी विचारलं, आई कोणाचं कार्ड? अरे म्हणे बाळाचं कार्ड आलेलं आहेत म्हणे, वाचून दाखवतो का? त्या पत्रावर लिहिलं होतं, प्रिय आई, तुझा बाळ्या बोलतोय. आई माझं खूप मोठं चुकलं बरं का. याच्यानंतर मी खूप अशी चूक करणार नाहीत. मी परवा तुला नेण्यासाठी येतोय आणि परवा तू तयारी करून राहा. असं शब्द काढल्याबरोबर ती आई ओक्साबोक्शी रडू लागली. आई का रडते म्हणून त्या मातेला विचारलं, मावशी आता का रडता? तुमचा बाळ्या येतोय ना, आता तुम्ही तयारी करून राहतायत ना. अरे तयारी करून राहण्यासाठी कमीत कमी ते 2 दिवस, ते दिवस तर संपले पाहिजे ना. 2 दिवस. हे पत्र 6 महिन्याच्या अगोदरचं आहे. माझ्या बाळ्याचे 2 दिवस 6 महिने झाले तरी अजून संपत नाहीत. मी वाट पाहते हे डोळे बंद होण्याच्या अगोदर. जर माझ्या बाळ्याचे 2 दिवस संपले तर माझ्या जीवनात आनंदात, त्या आनंदासारखा दुसरा दिवस राहणार नाहीत. हे शब्द जेव्हा त्या आईने काढले तर अंगावर शहारे उठले. अशीही अवस्था मला वाटतं प्राप्त होऊ शकते. आईबापांना सांभाळणं गरजेचं आहे, व्यवहार सांभाळणं गरजेचं आहे. कारण ज्या आईने आपल्याला एवढ्या तोलामोलाचं जीवन दिलं, जर यदा कदाचित असं जीवन ती आई आज नसती, लहानपणी जन्माला येत असताना 1-2 चिमटीमध्ये आपली मानगुटी दाबून टाकली असती तर हे विश्व पाहता आलं नसतं. आणि त्याच आईची जर जाणीव आपण ठेवली नाही तर मला वाटतं आपल्यासारखा अभागी मनुष्य दुसरा कोणताच नाही. कारण आईसारखं दुसरं दैवतच नाही.